फ्रेंड, स्किप न करता हा व्हिडिओ नक्की बघा. हा तुमचा कामाचा व्हिडिओ आहे, कारण महागाई खूप वाढली आहे आणि हे दुकानवाले लोक कसे निघाले हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर आम्ही नेहमी डीमार्टमधूनच किराणा भरतो, पण माझे शेंगदाणे संपले होते, त्याच्यामुळे मी दुकानावर गेलेली शेंगदाणे आणण्यासाठी. आणि मी त्याला बोलली की मला 2 किलो शेंगदाणे हवे. तर 2 पोत्यांमध्ये शेंगदाणे होते, तर तो बोलला कुठले शेंगदाणे देऊ. एक 160 वाले होते आणि एक 125 वाले होते. तर मग मी त्याला 160 वाले शेंगदाणे मागितले. तर त्याने मला 160 वाले न देता मला त्याने 125 वाले शेंगदाणे दिले. गिऱ्हाईक आहे, त्याच्यामुळे त्याने नीट ऐकलं नसेल. तर मी ज्यावेळेस पैसे पे करायला गेली ना, तर मग त्याने मला 125 प्रमाणे पैसे घ्यायचे ना, तर त्याने मला 160 प्रमाणे पैसे घेतले. म्हणजे मी त्याला विचारलं किती पे करू, तो बोलला 320 रुपये. मी त्याला बोलली की तुम्ही तर मला 125 वाले शेंगदाणे दिले आणि तुम्ही मागताना नाही बोलले तेच दिले. तर मग मी खोलायला लावले आणि बघितलं, तर जे 125चे शेंगदाणे होते ना, थोडे ओले होते आणि बारीक असे जरा होते, त्याच्यात काही काही शेंगदाणे चांगले नव्हते. सपोज जर तुम्ही असं करत असणार ना घाईगडबडीत की त्या पण तुम्ही लक्ष देत जा, हेच मला ह्या व्हिडिओतून सांगायचं आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पसार करा, कारण की कसं ना, एक गृहिणींना कधी कधी आपल्या मुलांचं वगैरे टेन्शन असतं, संसाराचं टेन्शन असतं, आपण जास्त येण्याकडे लक्ष द्या. आणि हेच मला ह्या व्हिडिओतून सांगायचं होतं आणि तुमच्या मैत्रिणींना नक्की सांगा. सो बाय.